नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा धक्कादायक कट पत्नीनं रचला. आधी जादा साखर तूप टाकून खीर गोड केली, त्यात झोपेच्या 20 गोळ्या बारीक करून टाकल्या आणि रात्रीत नवऱ्याचा खेळ खल्लास केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिने अनेक वेळा दृश्यम सिनेमा बघितला. मग तिने घरातीलच बाथरूम मध्ये नवऱ्याचा मृतदेह दफन करून त्यावर टाइल्स लावल्या. ही घटना पोलिसांनी तब्बल 46 दिवसांनी उघडकीस आणली. बाई बनली तर आई, बनली तर ताई, नाहीतर डोंगर दऱ्याची खाई असं म्हटलं जातं. असंच काहीच घडलंय सुरेंद्र शर्माच्या बाबतीत. सुरेंद्र शर्मा वय 53, राहणार आग्रा. सुरेंद्र शर्माचे लग्न रवी सोबत सुमारे 18 वर्षापूर्वी झालं होतं. त्यांना 2 मुली आहेत. मात्र सुरेंद्र हा कोणताही कामधंदा करत नव्हता, तर त्याचं कुटुंब हे वडिलाच्या पेन्शनवर चालत होतं. घरामध्ये हे दोघेच राहत होते, तर दुसरीकडे दीर भाऊजाई आणि आई वडील राहत होते. मात्र येणाऱ्या पेन्शनचे पैसे हे आरोपी रुबीच्या बँक अकाउंटमध्ये जमा व्हायचे. मात्र सुरेंद्र हा दररोज दारू पिऊन घरी यायचा आणि नशेत पत्नीला मारहाण करायचा. या प्रकाराला रुबी संतापून गेली होती. अखेर तिने या रोजच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी एक भयानक कट रचला. 18 मे सोमवार रुबीने रात्रीच्या जेवणासाठी अगदी प्रेमाने गोड खीर बनवली. या खीरीत जर गोळ्या टाकल्या तर ती कडू लागेल, यासाठी तिने जादा साखर आणि तूप टाकले. मग याच खिरीत झोपेच्या सुमारे 20 गोळ्या बारीक करून टाकल्या. रात्री 10च्या सुमारास सुरेंद्र दारूच्या नशेतच घरी आला आणि बायकोने अगदी गोडीत त्याला खीर दिली. यावेळी सुरेंद्रला देखील वाटलं की आज बायकोचं प्रेम बघून आपण नशेत आहोत की स्वप्नात. या आनंदात त्याने संपूर्ण खीर खाल्ली आणि घडलं विपरीत. रात्री झोपेतच सुरेंद्रचा जीव गेला. मात्र हे घडत असताना रुबी शांत झोपली नव्हती, तर ती रात्रभर दृश्यम सिनेमा बघत होती. कारण तिला माहीत होतं की नवऱ्याचा खून आपण केलाय आणि जेलच्या 4 भिंती आपल्याला सोडणार नाही. यासाठी तिने नवऱ्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शातीर दिमाग लावला. हा मृतदेह बाहेर कुठे नेला तर लोक बघतील, यासाठी तिने हा मृतदेह पलंगाखाली लपवला. मग सकाळी गौंड्याला बोलवले. घरातील बाथरूम खोदून आधी खड्डा केला आणि मग हे काम थांबवले. मग नवऱ्याचा मृतदेह त्या खड्ड्यामध्ये दफन केला. त्यावर माती सिमेंट टाकून बुजवला. मग गौंड्याला बोलावलं आणि त्यावर पुन्हा प्लास्टर करून त्यावर टाइल्स लावल्या. दिवसांनी दिराला सांगितले की सुरेंद्र 4 दिवस झाले घरी आला नाही, कुठे गेला ते बघा. यावर धाकट्या भावाने संपूर्ण गावामध्ये नातेवाईकाकडे चौकशी केली, मात्र काहीच हाती आले नाही. अखेर हे प्रकरण जवळच असणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये गेलं. मात्र या दरम्यान पत्नी रुबी एवढं छान नाटक करून रडायची की शेजारी आणि नातेवाईकांना तिच्या भावना खऱ्या वाटायच्या. मात्र या घटनेला सुमारे 1.5 महिना उलटला तरी सुरेंद्रचा तपास पोलीस करू शकले नाही. त्यामुळे तिला वाटलं की हा खून पचला. पण देवाच्या घरी न्याय असतो असं म्हटलं जातं. त्यानुसार 4 दिवसाखाली वडिलाची पेन्शन आली. मात्र यातील पैसे दिराला देणे गरजेचे असताना रुबीने ते दिले नाही. यासाठी दिराचा आणि रुबीचा वाद झाला. यामध्ये बोलता बोलता तिने सांगितलं की तुझ्या भावाप्रमाणेच तुला देखील वर पाठवेल. याच शब्दाचा धागा धरून दिराने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि सारी हकीकत पोलिसांना सांगितले. यावरून पोलिसांनी अचानक तिच्या घरात प्रवेश केला आणि ती त्यावेळी भेदरली. ही तिची भेदरलेली नजरच पोलिसांनी पकडली आणि तिला घरातच पोलिसी दंडुका दाखवला. तिने बराच वेळ उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी घरातील बाथरूममध्ये नवीन बांधकाम काय केल्याचं विचारलं. त्यावरून तिने थेट गुन्हाच कबूल केला आणि सुरेंद्रला मी मारले हे कबूल केले. पोलिसांना तिने
सुरेंद्रचा मृतदेह बाथरूममध्ये पुरल्याचे सांगताच पोलिसांनी सुरेंद्रचा मृतदेह बाहेर काढला आणि रुबीच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे तिच्या तपासामध्ये आता रोज नवीन खुलासे होत असून हिच्या प्लॅनिंगमुळे पोलीस देखील हादरले आहेत.